सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 कदावरी ठेवनिया कडावरी ठेवनिया कडावरी ठेवनिया तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण मातर कुंडले तपती श्रवण माकर कुंडले तपती श्रवणी मातर कुंडले तपती श्रवण माकर कुंडले तपती श्रवणी कंठी कौसुममणी विराजित कंठी कौसुमाने विराजित कंठी कौसुमाने विराजित तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
रामकृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे मळे महाराज चॅट चॅट चॅटला आवाज याला पण बेस झाला हॅलो 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 रूप पाहता लोचणी लोचणी 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 रूप पाहता पाहता लोचणी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल परवा परवा हा विठ्ठल परवा सुख झाले ओ साजनी सुख झाले विठ्ठल बरवा
मॉनिटर लावायचं हो. आतमध्ये आवाज द्या, बाहेर नसला तरी चालतंय. आत आवाज द्या, सगळा बाहेर गेला. हॅलो 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 हॅलो. वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काय आणि कमी देवा काय नेनो, आणि कमी देवा काय नेनो. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. 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 आणि कमी देवा काय आणि कमी देवा काय नेनो, आणि कमी देवा काय नेनो. गायनाचे उड्या पुण्या, गायनाची उडे आपुल्या, गायनाचे उड्या पुण्या. गायनाची उडे आपुल्या. मनाचा आनंद आवडी, मनाची आनंदे आवडीने, मनाची आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला, राजभय शंका दुराविला, लाज भय शंका दुराविला. राजभय शंका दुराविला. न कळेचे साधन या परते, नकडे साधन या परते, नकडे साधन या परते. गायनाचे उड्या पुण्या, गायनाची उडे आपुल्या, गायनाचे उड्या पुण्या. गायनाची उडे आपुल्या. मनाच्या आनंदे आवडी, मनाची आनंदे आवडीने, मनाची आनंदे आवडीने. तुका म्हणे आता पुल्या साया, तुका म्हणे आता पुल्या साया, तुका म्हणे आता पुल्या साया. तुका म्हणे आता पुल्या साया. आम्हा जगदीचे सांभाळा, आम्हा जगदीचे सांभाळावे, आम्हा जगदीचे सांभाळावे. तुका म्हणे आता पुल्या साया, तुका म्हणे आता पुल्या साया, तुका म्हणे आता पुल्या साया. तुका म्हणे आता पुल्या साया. आम्हा जगदीचे सांभाळावे, आम्हा जगदीचे सांभाळावे, आम्हा जगदीचे सांभाळावे. गायनाचे उड्या पुल्या, गायनाचे उडे आपुल्या, गायनाचे उड्या पुल्या. गायनाचे उडे आपुल्या. मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने. गोपाळ माई, जय विठोबार भोमाई, जय गोपाळ गोमाई. विठोबार भोमाई. सुख वाटे जीवा, वैष्णवा सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख
आपुलिया
हॅलो 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 याचा विको कमी करा. सगळ्याचाच विको कमी करा. मोजका आवाज राहू दे, ऐकू येते चांगलं. हॅलो थोडा विको कमी करा. साधा आवाज द्या. फक्त गाताना विको द्यायचा, बाकी बोलताना साधा आवाज द्या. या बेस, याचा बेस कमी करा, याचा चाट वाढवा. चाट वाढवा, त्याची कडक करा. बेस कमी केला तरी चालते. वाजव, बेस वाजव. हा, चाट बघा. त्याला आवाज द्या. हॅलो हॅलो हॅलो. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. हॅलो. थांब रागा. थाप थाप. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आता बोट घाल नका उघड. आणि कमी देवा काही नेने. थाप टाकाव. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका, लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीचे सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. त्याला एकदा लावा, सूर लावा, सूर लावून लावा त्याला. चढली. सूर लावा की. थोडं थोडं. चालू राहू. कोणाला जागा नाही. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेने. गायनाचे एवढे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. शरदचंद्र बिंबाननं चारुहासं, लसत कुंडलांग्राम दगंड स्थलांगम. जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं विजय पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची हा, दुसरे चरण संताची हा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. चरण संताची हा, दुसरे चरण संताची हा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या.
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडे अपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक आकारण करुणावरून आले भक्त वांछा कल्पतरू भगवान श्री पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याचे एकनिष्ठानी लढवळ भक्त असणारे महान भगवत भक्त संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा वैष्णवांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवाला कुठलं सुख प्राप्त होतं त्याच्या जीवनामध्ये कुठला लाभ प्राप्त होतो जीवाला कशी विश्रांती प्राप्त होते जीवाचा शिव कसा होतो हे जर करून घ्यायचं असेल तर त्याला वैष्णवांची संगती फार महत्वाची आहे याचा विचार या अभंगात मांडलेला आहे विठाला विठाला सरळ भावार्थ पाहिला तर तुकोबराय म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने तुकोबराय देवाच्या समोर उभा आहेत आणि देवाला विनंती करतात देवासोबत संवाद करतात देवाशी बरोबर चर्चा करतायत देवा वैष्णवांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवाला विश्रांती प्राप्त होणार आहे जीवाला सुख प्राप्त होणार आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही मला नकोय वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने विचारलं महाराजांना वैष्णवांची संगती तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय करणार त्यावेळेस महाराज म्हटले गायनाचे उडे हा पुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मी गायन करीन उड्या मारीन नाचीन बरं नाचत असताना जगाच्या छंदामध्ये नाचणार नाही मग आपल्या मनाच्या छंदामध्ये जगाच्या छंदामध्ये नाचणं वेगळं आणि मनाच्या छंदामध्ये नाचणं वेगळं मनाच्या छंदामध्ये हा
परमात्मामधला आनंद आहे महाराज, परमार्थामधला आनंद आहे. तो आपल्या मनाला जो आनंद प्राप्त होतो तो परमार्थाची साधन आहे. जगाला आनंद प्राप्त होतो ही कलेची साधन आहे. विठाला विठाला गायनाचे गुणे आपुले छंदे मनाच्या आनंदे आवडीने. विचारलं महाराजांना, महाराज गायन करत असताना, उड्या मारत असताना, नाचत असताना लोक तुम्हाला हसतील, नावं ठेवतील. परमार्थामध्ये आल्यानंतर नवीन माळ घातली, नवीन टाळ घेतला, लोक हसतात, नावं ठेवतात. करून करून हा ते तुम्हीच म्हणा, लोक नावं ठेवतात. महाराज तुम्हाला लोक नाव ठेवतील ना. तुकोबाराय म्हटले, मी या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. लाज सोडून दिली, भीती सोडून दिली, शंका सोडून दिली आणि मान सुद्धा सोडून दिला. लाज भय शंका दुराविला मान, आणि याच्या व्यतिरिक्त मी दुसरं साधन करणार नाही. नकळे साधन या परते. विचारलं महाराज तुम्ही एवढं करणार, मग तुमच्या प्रपंचाकडे लक्ष तुमचं राहणार नाही. तुम्ही गायन करणार, उड्या मारणार, भगवंताचं चिंतन करणार, 24 तास त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहणार, मग तुमचा घर संसार कोण सांभाळणार? त्यावेळेस तुकोबाराने म्हटले, आम्ही सगळा भार त्याच्यावरती घातलेला आहे. आता देवा माझी तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे. गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. अभंगाचा सरळ भावार्थ. विठाला विठाला सालाबादाप्रमाणे प्रतिवर्षी चालू असणारा आपला हा मोजेरा तंजन गावामध्ये सुंदर असा सप्ताह आयोजित आहे. गेली 20 वर्षापासून 21 वर्ष आपल्या सप्ताहाचं, म्हणजे 20वे 19 वर्ष झालं. हा या 20 वर्षापासून चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये आजच्या या मला वाटतं 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर या सप्ताहामध्ये सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालंय. पारायणापासून गाथा भजन, पारायण, हरिपाठ, कीर्तन, आणखीन किती किती सेवा आहेत काय माहिती. सगळ्या सेवा महाराज आमच्या वाट्याला दिलेल्या आहेत. आमचे श्री संतनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी 24 तास आपल्या रातंजनामध्ये उपस्थित आहेत. गाथा भजन, हरिपाठ, सगळ्या पारायणही करू लागतात शाळा नसल्यावर. सगळ्या गोष्टी निभावतात. आमचे संस्थेतले सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण. आता खरं तर पाहिलं तर माझा बोलण्याचा अधिकार नाही महाराज. आज कीर्तनाकरता फार बडी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या समोर जसं एखाद्या आई समोर आपलं लेकरू बोबडं बोलत असतं महाराज. ज्ञानोबराज सांगतात, जैसा स्वभाव माय बापाचा, आपत्य जरी बोले बोबडे वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषात. माझा या ठिकाणी अधिकार नसताना सुद्धा हरिभक्तपरायण गुरुवर्य मानकोजी महाराज बोधले यांच्या परंपरेतील हरिभक्तपरायण वंशातले हरिभक्तपरायण आमचे बप्पा महाराज या ठिकाणी उपस्थित. सर्व त्यांना लाडाने बप्पा म्हणतात. बप्पाच नाव आहे ना, विवेक महाराज बप्पा म्हणतात सगळे लाडाने. बप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. हे माझं परम भाग्य आहे. आज बप्पा माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा आहेत. तसेच हरिभक्तपरायण ज्यांची कीर्तन सेवा या आपण श्रवण केलेली. आता त्या कीर्तन सेवेला मला थांबता आलं नाही. मला शेळगावला कीर्तन असल्यामुळं त्या ठिकाणी जन्माचं कीर्तन होतं, त्यामुळे थांबता आलं नाही. पण आमचे विद्यार्थी होते हरिभक्त, आमचे शशिकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जशी जमेल त्या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहून सेवा करण्याचाही त्या ठिकाणी प्रयत्न करतात. सर्व परिसरावर या सगळं मंडळीचं प्रेम आहे. परिसरामध्ये सगळ्यांचं नाव आहे. हरिभक्तपरायण मंडळी आता सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण आमचे सौरभ महाराज आहेत. युवा कीर्तनकार आहेत, युवा गायक आहेत. हरिभक्तपरायण माझे भाऊच आहेत दोन्ही पण बंधुराज सगळे महाराज. वंश परंपरा दास मी अंकित ही भावना घेऊन या ठिकाणी परमार्थामध्ये उडी घेतलेली सर्व मंडळी आहेत. महाराजांचं आमचं त्या दिवशी बोलणं झालं होतं. म्हटले महाराज आमच्या गावामध्ये मला काहीच येत नव्हते, म्हटले भजनाचा सुद्धा गंध नव्हता, पण ती परंपरा त्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. आता सगळ्या सांगणं शक्य नाही, पण शून्यातून निर्माण केलं. म्हणून बाप्पा करता जोरदार टाळ्या एकदा वाजवा. तसेच या सप्ताहामध्ये संयोजक आयोजक सर्वच मंडळी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सेवा प्राप्त झाली. आमचे हरिभक्तपरायण संतोष महाराज जाधव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या समवेत सर्व आता गावकरी मंडळी, सगळ्यांचा मला परिचय नाही.
जे आमचे विजय बोधले. सप्ताह कमिटी सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता सगळे आनंद घेणारी मंडळी सगळी आमचे विजय महाराज आहेत. सर्व इकडे आमची प्रांजली दिदी चोपदार दोन आहेत बरोबर आहे. मला वाटलं दिसत नाही. दोन्ही चोपदार या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही सप्त्यामध्ये अगदी तन मन धनानं सेवा करणारे ही चोपदार मंडळी महाराज. आणि तसेच ज्यांचा गोड असा साऊंड सिस्टीम आहे आमची माळी मामा ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण ज्यांचं चॅनल आहे, कीर्तनकार आहेत, गायक आहेत. प्रवीण महाराज सुतार ज्यांचं चॅनलचं नाव आहे, ऐकून ठेवा, चॅनलचं नाव आहे माऊली भक्ती. यूट्यूबवरती जायचं कुठं, मोबाईल सगळ्याकडे. आता ज्याला चष्मा लागला त्याच्याकडे सुद्धा मोबाईल आहे महाराज. म्हाताऱ्या माणसाकडे सुद्धा मोबाईल आहे. त्या दिवशी आम्ही वाटाने जात होतो महाराज. 2 दिवसापूर्वी त्या म्हाताऱ्या बाबाचं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन, काळा चष्मा होता, काळा. तरी बाबा ते रील पाहत होती. म्हणजे मोबाईल सगळ्याकडे महाराज. आजकाल मोबाईल कोणाकडे नाही असं नाही. आणि त्या मोबाईलमध्ये यूट्यूब नाही असं नाही होत नाही. त्या मोबाईलमध्ये यूट्यूब नावाचं चॅनल आहे. त्याच्यावरती जायचं, माऊली भक्ती असं नाव सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तिथं लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, पुन्हा शेअर करायचं, बेल बरेच कुठाने असते ते सगळे करून ठेवायचे. मग तिथं तुम्हाला हे 8 दिवस जे कीर्तन झालेत त्या 8 दिवसाचे कीर्तन तुम्हाला डबल वर्षभर पाहायचे असतील तर ते कीर्तन तुम्हाला पाहायला मिळतील. पण तिथे गेल्यानंतर ते करायचं, विठाला 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 तसेच पक्वाजावरती हरिभक्त परिणामचे महादेव महाराज. खरं तर महत भाग्याने त्यांची कीर्तन सेवाही आपण श्रवण केली महाराज. पडत्या पावसात कव्हाना पण महाराजांनी चांगला जोरदार पाऊस पाडला. त्याबद्दल एकदा टाळ्याचा वर्षाव होऊ द्या. पाऊस होता त्या दिवशी. अचानक आपल्या धर्मराज दादांचं कीर्तन होतं, परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडली. महाराज म्हटले, फोन आला की आता कसं करायचं. महाराजांना, राजन महाराजांना फोन केला तर महाराज बी पुण्याला होते. म्हणले आता संतोष दादा म्हणले काय करायचं. म्हणला माणसं आपल्यापाशी पडू नयेत. म्हणलं माणसं नुसते वादक नाहीत, गायक नाहीत, सगळ्या सर्वांगी चिर आहेत. म्हटलं माणसं असे आपण गोळा केलेत महाराज. प्रवीण महाराज आमचे कीर्तनकार आहेत, सुनील महाराज कीर्तनकार आहेत, महादेव महाराज कीर्तनकार आहेत. आम्ही डबल टिबल म्हणला तरी कीर्तनकार आहेत. विठाला 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 असो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला याच ठिकाणी सुरुवात करतो. विठाला 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 पुंडलिक वरदारी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा देवाचा संवाद आलेला आहे. म्हटलं काय आलेला आहे संवाद. कशाला म्हणायचं संवाद. शास्त्राने 3 प्रकारच्या भूमिका मांडलेल्या. एक वाद नावाची भूमिका आहे. लक्ष ठेवा, पुढे तुम्हाला मी सांगणार आहे पण आता जरा लक्ष ठेवा. कीर्तनामध्ये अभंगामध्ये प्रवेश करत असताना महाराजांच्या मुखातून अभंग जो ऐकलाय त्या अभंगामध्ये महाराज प्रवेश करतात का, त्या अभंगावर काय बोलतात का अभंगातलं बोलतात का अभंगाच्या वरच बोलतात, हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे महाराज. या अभंगामध्ये संवाद आलेला आहे. तुकोबरायचा देवाचा काय आहे संवाद आहे. शास्त्राने 3 प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहेत. एक वाद नावाची भूमिका आहे, एक विवाद नावाची भूमिका आहे आणि एक संवाद नावाची भूमिका आहे. आता वाद कशाला म्हणायचं, विवाद कशाला म्हणायचं आणि किंवा संवाद कशाला म्हणायचं. जोपर्यंत वाद कळत नाही तोपर्यंत विवाद कळणार नाही आणि जोपर्यंत विवाद कळत नाही तोपर्यंत संवाद कळणार नाही. वाद कशाला म्हणायचं. वादाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. वादाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक व्यवहारिक वाद आहे, एक संतांनी मांडलेला वाद आहे आणि एक शास्त्राने मांडलेला वाद आहे महाराज. शास्त्रही वाद करतंय, संतही वाद करतात आणि जीवही वाद करतो. आपला वाद वेगळा आहे महाराज. आपला वाद म्हणजे कसा आहे, यांनी भाया मागं सरायच्या, त्यांनी भाया मागं सरायच्या, चौकात यायचं, असं तुझं त्याचं तुझं, म्हणजे हा आपला काय आहे वाद आहे महाराज. आपल्या वादाला काही महत्व नाही. वाद म्हणजे आपले भांडणं असतात, आपले काय असतात भांडणं असतात. ह्या वादाला काही महत्व नाही. वाद शास्त्राने मांडलेला वाद आहे. संत महात्म्याने सुद्धा वाद मांडला महाराज. शास्त्राने काय वाद म्हटला. शास्त्र असं म्हणते वादे वादे ज्या येते तत्वबोधा. हा तत्वबोधापर्यंत जे जातात त्यांना शास्त्र म्हणतात. मग शास्त्रामध्ये अनेक भांडणं आहेत. कुणी अजातवाद म्हणतंय, कुणी विवर्तवाद मानतंय, कल्पनावाद मानतंय, कुणी अनेक प्रकारची वाद आहेत.
त्या वादाने वादातून तत्वबोधाची प्राप्ती करणं हे शास्त्राने मांडलेला वाद आहे. संतांनी सुद्धा देवासोबत काय म्हटलेलं आहे? वाद मांडलेला आहे महाराज. करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, हे करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, सुखाचा संवाद, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, संत देवासोबत वाद मांडतात महाराज. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. काल अभंग आपण ऐकला, मी नव्हतो कीर्तनाला, तो अभंग सुद्धा वादातला आहे महाराज. देवासोबत जनाबाने काय मांडलेलं आहे? भांडण मांडलेले, म्हणजेच काय? वाद आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. जनाबाईनं वाद म्हटला कुणासोबत? देवासोबत. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला. जनाबाईनं वाद मांडला देवासोबत महाराज. हा संतांचा वाद आहे. वाद आपल्याला कळाला महाराज. शास्त्राने मांडलेला वाद आहे, संतांनी मांडलेला वाद आहे आणि जीवाने मांडलेला वाद आहे. आता वाद कशाला म्हणलं हे आपल्याला कळालं. आता विवाद कशाला म्हणायचं? विवाद त्याला म्हणायचं दोन गोष्टी, दोन व्यक्ती एका विषयावरती जर भिन्न भिन्न चर्चा करत असतील तर आता विवाद म्हणायचं. तुकोबरांच्या गाथ्यामध्ये विवादाचं प्रकरण आले महाराज. तुकोबरांनी विवाद मांडला लोकांसोबत. तुकोबरांनी काय केलं महाराज? पाटीत देव घेतला. काय घेतला? देव. देव काय घेतला? वांगे बटाटे नाही, देव घेतला. देव आणि गल्ली गल्लीनं गावामध्ये फिरू लागले आणि म्हणू लागले, देव घ्या कोणी, ऐताला घर धावा धावा, ऐताला घर पुसोने, ऐताला घर पुसोने, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोने, घर पुसोने, ऐताला घर पुसोने, ऐताला घर पुसोने, ऐताला घर पुसोने. ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी. तुकोबरांनी पाठीमध्ये देव घेतला आणि लोकांना म्हणू लागले, घ्या देव घ्या, देव घ्या, देव घ्या, फुकट घ्या, फुकट. पण माणसाचं असं आहे महाराज, फुकटची किंमत माणसाला कळत
नाही. अनमोल देह आपल्याला नरदेह महाराज देवाने दिलाय सुंदर, पण फुकटची किंमत कळते का? या नर शरीराची किंमत तेव्हाच कळते ज्यावेळेस आपण खाटेवरती पडलेला असतो, कुठं? दवाखान्यामध्ये. ते डॉक्टर सांगतो 4 लाख लागतील, 50 लाख लागतील, तुमचं लिव्हर खराब झालंय, तुमची किडनी खराब झाली. ज्यावेळेस तो 50 लाख सांगतो त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळते, अथवा किंमत कळत नाही. लोकाला महाराज देवाची किंमत कळाली नाही. लोक म्हटले महाराज तुमचा देव आम्हाला नकोय, कारण घरामध्ये पहिलेच देव एवढे झाले त्यांना 8 दिवस काय नाही, आंघोळ नाही. घरच्या देवाला पहिल्याच 8 दिवस काय नाही, आंघोळ नाही. तुमचा देव घेऊन आम्ही कुठं काय ठेवावा? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. एक सांगू तुम्हाला, देव साठवण्याकरता अंतकरण मोकळं लागते महाराज. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. आपल्या अंतकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, या सगळ्या विकाराने भरलेलं अंतकरण असल्यामुळं लोक देव पचवायला तयार नाही महाराज. देव, लोक काय म्हटले? देव न लगे, कारण त्याची आवडच निर्माण होत नाही. आवड निर्माण होण्याकरता अंतकरण स्वच्छ लागते, आणि सगळा संसार आपल्या अंतकरणामध्ये भरलेला असल्यामुळं देव आपल्याला गोड वाटत नाही. संतांना देव गोड का वाटतो? आपल्याला देव गोड का वाटत नाही? देवाचं नाव संतांना गोड वाटतं, आपल्याला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्या अंतकरण हे भरलेलं अंतकरण आहे, संसाराने भरलेलं अंतकरण आहे, म्हणून त्याच्या नावाची ही गोडी आपल्याला वाटत नाही, आणि त्याची सुद्धा गोडी आपल्याला वाटत नाही. विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात देव घ्या, देव घ्या. लोक म्हणतात नकोय महाराज तुमचा देव आम्हाला नकोय. का बरं? मला एवढंच सांगायचंय, वस्तू एक आहे पण विचार मात्र भिन्न भिन्न आहेत. तुकोबाराय म्हणतात देव घ्या, आणि लोक नको म्हणतायत. म्हणजे वस्तू एक आहे पण विचार मात्र भिन्न आहेत. तुकोबारायांचं म्हणणं घ्या, आणि लोकांचं म्हणणं आहे नको. याला काय म्हणायचं? विवाद. याला काय म्हणायचं? विवाद. आणि संवाद कशाला म्हणायचं? 2 व्यक्ती एकाच विषयावरती चांगली चर्चा करत असतील, सुचर्चा करत असतील, तर त्याला संवाद म्हणायचं. म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक वाक्य आलेलं आहे. कुठलं? श्रीकृष्ण अर्जुन संवादे. म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचं देवाचं काय आहे? संवाद आहे. त्या संवादातून गीता निर्माण झाली आणि जगाचं कल्याण करून गेली. विठाला विठाला. काय लोक शंका काढतात महाराज. लोक म्हणतात अहो तुकोबाराय देवासोबत बोलत होते. काय लोक देवच मानायला तयार नाहीत महाराज, मग तुकोबाराय देवासोबत कसं काय बोलत होते? काय लोक नास्तिककार लोक असं म्हणतात देव नाही, जगामध्ये काय नाही, देव नावाची वस्तू नाही. 3 प्रकार आहेत जगामध्ये देव न मानणाराची. 3 प्रकार. काय लोक देव मानतच नाहीत. काय लोक देव मानतात पण चुकीच्या पद्धतीने मानतात. काय लोक आणि संत असे आहेत देवाशिवाय दुसरं काहीही मानत नाही. या जगामध्ये देवाशिवाय दुसरं काही सुद्धा नाही. हा संत महात्म्याची भूमिका आहे. काही लोकांची भूमिका असे देव आहे पण चुकीच्या पद्धतीने, आणि काही लोकांचं म्हणणं असे देव नाहीच, या जगामध्ये देव नावाची वस्तूच नाही. काही लोक म्हणतात देवच नाही, काही लोक म्हणतात देव आहे पण चुकीच्या पद्धतीने. त्यांची भक्ती मात्र कशी? चुकीच्या पद्धतीने. कसे? गतानुगतिको लोको न लोक परमार्थिक वालुका लिंग गमात्रेन गतम्ये ताम्रभाजनम. गतानुगतिक भक्ती आपली. गतानुगतिक म्हणा कशाला म्हणायचं? गतानुगतिक त्याने केलं म्हणून आपण करायचं. म्हणजे त्यांनी कशा करता केलंय, काय केलं हे बघायचं नाही. हा तो करतोय ना, मग आपण हे करा. याला गतानुगतिक म्हणायचं. उदाहरण दिलं महाराज. एक मनुष्य पंढरपूरला गेला. कुठं? पंढरपूरला गेला. आणि पंढरपूरला गेल्यानंतर रात्री झोपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून 4 वाजता गंगेला स्नानाला जायचे, चंद्रभागेला स्नानाला जायचे. चंद्रभागेला स्नानाला गेला महाराज. हातामध्ये तांब्या होता, घेऊन गेला तांब्या आणि आंघोळ करायची. बरं आता चंद्रभागेला 4 वाजता काय कोणी गर्दी नव्हती. मग त्याला असं वाटलं आता हे तांब्या नेमका ठेवायचा कुठं? तांब्या ठेवायचा कुठं? त्यांनी काय केलं? वाळूचा खड्डा तयार केला. वाळूचा खड्डा तयार केला. त्या खड्ड्यामध्ये ते तांब्या काय केला? ठेवला, आणि त्याच्यावरून ते वाळू टाकली. पण आता वापस आल्यानंतर सगळे वाळवंटच आहे. सापडायला काहीतरी खून करावं लागेल ना, त्याशिवाय तांब्या कसा सापडायचा? म्हणून त्यांनी वाळूचा काय केली?
महादेवाची पिंड तयार केली. काय केली? महादेवाची पिंड तयार केली. पिंड तयार केल्यानंतर ते चंद्रभागेमध्ये स्नानाला गेला. पाठीमागून लोक येत होते महाराज. त्या पाठीमागच्या लोकांनी पाहिलं. त्या लोकांचा असा भ्रम झाला. त्या लोकांना असं वाटलं गंगेमध्ये स्नान करण्याचा काय आहे हा विधी आहे. बहुतेक काय असावा? विधी असावा. पिंड तयार करायची आणि स्नानाला जायचं. पिंड तयार करायची आणि स्नानाला जायचं. प्रत्येक जण येणार पिंड तयार करायचं आणि स्नानाला जायचं. हे आलं किती वाजता? गेलं तर 4ला आलं, 6 वाजता माघारी. तिथं आंघोळ करीत होत. 6 वाजता माघारी आलं. महाराज आल्यानंतर एक पिंड दिसली का? हजारो पिंडी दिसली. आता मला सांगा कोणत्या पिंडी खाली याचा तांबे आहे? कधी सापडायचा? सापडणार नाही. का बरं? त्याचं कारण असं आहे महाराज, त्यांनी तो तांब्या कशा करता पुरला होता? सापडावा म्हणून का पिंड करून देवाची भक्ती करण्याकरता? नाही. पण लोकांनी अर्थ काय घेतला? वेगळा घेतला महाराज. याला म्हणायचं गतानो गतिको लोको. त्याने केलं म्हणून आपण करायचं. तो कशा करता करतोय, काय करतोय हे बघायचं नाही. आणखीन एक उदाहरण सांगतो. विठाला 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 असंच महाराज रातंजण सारखं आपलं गाव मोठा सप्ताह चालू गावामध्ये. आणि सप्त्याला भेट देण्याकरता मंत्री येणार होते. कोण? मंत्री. आता महाराज साधे महाराज लोक जर घरी आले तर किती ताणाताण होती लोकांची. सागदा एखादा सरपंच जर घरी आला चहा पिण्याकरता तर लोकांची किती पळापळ होती महाराज. हे नाही ते नाही, हे नाही ते नाही, इकडं पळ तिकडं पळ. मंत्री येणार म्हणल्यानंतर महाराज गाव सगळं कामाला लागलं. सगळं कामाला लागलं गाव. सकाळी 7 वाजल्यापासून गाव कामाला लागलं होतं. रस्ते साफ करून आले, साफ कर, रांगोळ्या सडान काय ती म्हणजे असं फुलांनी सजवलं सगळं गाव महाराज. मंत्र्याची सभा होणार पटांगणामध्ये. 2-4 एकर वावर नांगरून काढलं. स्टेज तयार केलं मंत्र्यांना उभं राहण्याकरता, भाषण देण्याकरता. सुंदर असं स्टेज तयार केलं महाराज. गायीच्या शानाने सारवलं असं स्टेज. सुंदर स्टेज तयार केलं, फुलांनी सजवलं. रात्री सकाळी 7 वाजता गाव कामाला लागलं होतं. रात्री 2 वाजले सगळं नीट करण्याकरता, स्वच्छ करण्याकरता. रात्री 2 वाजले महाराज. आता 2 वाजता आता एवढं काम केल्यानंतर गाव थकलं महाराज. आणि थकल्याच्या नंतर गाव केलं झोपायला. कुठं? आपापल्या घरी. आता सकाळी मंत्री येणार आहेत 6च्या गाडीनं. डायरेक्ट विमानाने आपल्या गावामध्ये येणार आहेत. मग स्वागताकरता 6 वाजता उठून लवकर तयारी करायची म्हणून गाव झोपायला गेलं महाराज. ते स्टेज होतं स्टेज. त्या स्टेजच्या शेजारी एका अत्यंत खोडकर गावातला विद्यार्थी त्याचं घर होतं महाराज. त्याचं घर होतं. ते 4 वाजता उठलं. किती वाजता? 4 वाजता उठलं. आणि उठल्याच्या नंतर ते स्टेज बघितलं. काय स्वच्छ स्टेज आहे म्हणलं. किती सुंदर स्टेज आहे म्हणलं. एवढं सुंदर, एवढं सुंदर. आणि एवढ्या सुंदर स्टेजला जर कुणी बघितलं तर नजर लागेल म्हणलं. काय म्हटलं? नजर लागेल म्हटलं. आता मला सांगा, ज्यावेळेस आई आपल्या मुलाला सजवते त्यावेळेस पावडर लावते, पण त्याला नजर लागू नये म्हणून काय लावते? काळा टिका लावते. काय लावते? काळा टिका लावते. का? त्याला नजर लागू नये. त्याला सुद्धा असं वाटलं महाराज स्टेजला नजर लागू नये म्हणून त्यांनी काय केलं? पायरीला टिका लावला. आलं का लक्षात तुमच्या? ज्याच्या आलं त्यांनी थांबा, बाकीचे काल्याला या. पायरीवर टिका लावला महाराज. गेलं गोधडीत जाऊन झोपलं. सरपंच आले कडक टोपी घालून, इस्त्रीचे कापड गिपड. सकाळी 6 वाजता सरपंच महाराज खाली बघतच नव्हते, वर बघून चालायचे. वर बघून सरपंच चालले महाराज. चालता 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 पायरीपाशी आले आणि होऊ नाही ते टिक्यावर पाय पडला महाराज. पाय पडला. काय लागलं खाली म्हणून बघितलं तर अरा. बरं खाली बघितलं तर ते दिसू लागलं, मागं बघितलं तर लोक दिसू लागले. आता नेमकं काय करावं? मग सरपंचांनी काय केलं महाराज? त्याच्या हातामध्ये फुलं होते 2-4. काय होते? फुलं. ते फुलं घेतले आणि त्याच्यावर टाकून दिले. फुलं घेतले आणि त्याच्यावरती टाकले. हे कोणी बघितलं? मागच्या लोकांनी. ज्या आरती सरपंच साहेबांनी इथं फुलं टाकलीत ते आरती आपण सुद्धा टाकले पाहिजे महाराज. प्रत्येक जण येणार काय करायचा? फुलं टाकायचं. प्रत्येक जण येणार काय करायचा? फुलं टाकायच्या. माणसं संपलीन, बाया सुरू झाल्या. आता बायाचा का नसतं, फुलं टाकण्याचा कार्यक्रम नसते महाराज. मग ताट, त्याच्यामध्ये आरती, त्याच्यामध्ये कुंकू हळद. कशाला? पूजा करायला. कुणी हळद लावते, कुणी कुंकू लावते,
कुणी उदबत्ती ओवाळत आहे, कुणी आरती ओवाळत आहे. कशाला? टिकेला टिक्याला. टिका लक्षात ठेवा. मंत्री आले 12 वाजता. मंत्री आल्याच्या नंतर महाराज मंत्री स्टेजवरती आले आणि ते आल्या मंत्र्यांनी दर्शन कोणाचं घेतलं? टिक्याचं दर्शन घेतलं महाराज मंत्र्यांनी. आल्या स्टेजवरती मंत्री चढले आणि सांगितलं, हे बघा, कोणाचंही भाषण होणार नाही. मंत्र्याला फार पुढं उशीर होणार आहे, मंत्र्याला जायचंय, फक्त मंत्र्याचं भाषण होईल, बाकी कोणाचंही भाषण होणार नाही. मंत्री साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. महाराज मंत्री साहेबांनी सांगितलं, हे बघा गावकऱ्यांनो, तुमच्या गावामध्ये एवढी मोठी देवता आहे, तुमच्या गावामध्ये एवढी मोठी देवता आहे आणि अशी उघड्यावर चालणार नाही. या देवतेकरता मी 1 कोटीचा निधी जाहीर करतो. पुढच्या वर्षी या देवतेला सभा मंडप झालाच पाहिजे. पुढच्या वर्षी मंदिर तयार झालं महाराज. कशाचं? हा, विठाला. त्याच्यातून सांगायचं एवढंच तात्पर्य, गतानुगतिको लोक देव मानतात पण चुकीच्या पद्धतीनं मानतात महाराज. काही लोक देव मानतच नाहीत, पण संत महात्म्याचं जीवन असं आहे महाराज, देवाशिवाय ते दुसरं काहीही मानत नाही. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजे म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई, पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई, पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई, तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई. हरीची दासा हरी दाहे दिशा, भावे जैसा तैसा एक, हरी एक. म्हणजे संत महात्म्याचं जीवन देवाशिवाय त्यांना काही दिसत नाही, पण लोक काही देवच मानत नाहीत. मग असं म्हणतात, तुकोबरांचा आणि देवांचा कस काय संवाद आहे महाराज? तुकोबरा देवासोबत बोलले का? महाराज एक सांगू तुम्हाला, या अभंगामध्ये देव बोलताना दिसत नाही, तुकोबरा एकटेच बोलतात. बघा तुम्ही, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नाही, मला दुसरं काही नको देवा, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडेन, हे सगळं मी करीन, लाज सोडेन, भय शंका सगळं मी सोडून देईन, या कीर्तनाविषयी मी दुसरं साधन करणार नाही. तुका म्हणे आता आपुल्या सायाचे आम्हा जगदिशे सांभाळावे. हे सगळं बोलणं कुणाचं आहे? तुकोबरांचं. देव बोलताना दिसत नाही, पण तरी सुद्धा या अभंगामध्ये देवाचा आणि तुकोबराचा संवाद कस काय? विठाला साधं उदाहरण आहे महाराज. त्याला मला सांगा, एखाद्याला फोन आला, काय आला येतं का नाही फोन तुम्हाला? फोन जर आला तर मला सांगा, जो बोलणारा मनुष्य फोनवरती, तो बोलताना आपल्याला दिसतोय, त्याचा फोनही आपल्याला दिसतोय, तो बोलतानाही दिसतोय, तो मनुष्यही आपल्याला दिसतोय, पण जो समोरून बोलणारा तो आपल्याला दिसतोय का? दिसत नाही. आपण काय करतो? अनुमान प्रमाण लावतो. काय लावतो? शास्त्राने 6 प्रकारचे प्रमाण मांडलेले, त्याच्यापैकी एक अनुमान नावाचं प्रमाण आहे. ज्या अर्थी हा इकडून फोनवरती बोलतोय, त्या अर्थी तिकडून कुणीतरी बोलत असला पाहिजे. तसं ज्या अर्थी तुकोबरा इकडून बोलतायत, त्या अर्थी देवही बोलत असला पाहिजे. विठाला विठाला विठाला. तुकोबरा देवाच्या समोर उभेत महाराज, आणि देवाला प्रार्थना करतात, देवा मला संगती तुला द्यायची असेल तर कोणाची दे? वैष्णवांची दे, कारण वैष्णवांच्या संगतीमध्येच खऱ्या सुखाची प्राप्ती होते. अभंगाच्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनू आणि कमी देवा काही नेनू आणि कमी देवा काही नेनू देऊळे आपुलिया छंदे काय ना देऊळे आपुलिया छंदे आणि कलेवा काही आणि कलेवा काही नेने गायनाचे ओळे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने दुसरं मला काहीही नकोय देवा. वैष्णवांची संगती संगतीचा जर आपण विचार केला तर व्यवहारामध्ये संगत करत असताना माणसं 4 प्रकारानं संगती करतात महाराज. काही लोक जडाची संगती करताना आपल्याला दिसतात, काही लोक जीवाची संगती करताना दिसतात, काही लोक देवाची संगती करताना आपल्याला दिसतात आणि काही लोक संतांची संगती करताना आपल्याला दिसतात. जडाची संगती माणसाने करू नये आणि जीवाचीही संगती माणसाने करू नये. संगती करायची असतील तर दोघा जणांची संगती केली पाहिजे आणि दोघांची संगती कधीही नाही केली पाहिजे. कारण जडाची संगती आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी केली त्यांचं काय झालं आपल्याला माहिती. सगळ्यात मोठं उदाहरण राजा रावणाचे. लंके माझे घरे किती ते ऐका सांगत संख्या जैशी तैशी 5 लक्ष घरे पाषाणाची जेत 7 लक्ष तेथे विटबंदी कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. आणि एवढा असून सुद्धा तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. एवढं जड मिळवलं रावणाने पण सोबत काही नेता आलं नाही. का बरं? कारण ते आपलं नाहीच. येथे मनुष्याचे काय आहे मनुष्याचे काय आहे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे हे काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेरा पण सोबत काही सुद्धा गेलं नाही महाराज. म्हणजे जडाची संगती माणसाने करू नये. मग कोणाची संगती करावी? संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी संतन से लागे तेरी अच्छी बनेगी संतन के लागे तेरी अच्छी बनेगी. ध्रुवज की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुवज की बन गई ध्रुवज की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुवज की बन गई प्रहलाद की बन गई. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी संतन के लागे तेरी अच्छी बनेगी संतन के लागे तेरी अच्छी बनेगी. संगती कोणाची करावी? संतांची करावी. जडाची संगती करू नये.
ठीक आहे म्हणले जडाच्या संगतीनं काही मिळत नाही, जीवाची संगती करा. जीवाच्या संगती तरी सुख प्राप्त होईल का? जीवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुद्धा सुख प्राप्त होत नाही का? त्याचं कारण असं आहे, जीव हा अपूर्ण आहे महाराज. जीव कसा आहे? अपूर्ण आहे. अपूर्णाला जर पूर्ण व्हायचं असेल तर कोणाकडे जावं? पूर्णाकडे जावं. नदीला जर परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल तर नदीनं ओढ्याला जावं का समुद्राला जावं? ओढ्याला गेल्यावर तिला परिपूर्णता प्राप्त होईल का समुद्राला? समुद्राला गेल्याशिवाय तिला परिपूर्णता प्राप्त होत नाही. तसं जीवाने जर पूर्ण व्हायचं असेल, त्याला जर परिपूर्णता जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांनी कोणाला शरण जावं? एक तर भगवान परमात्म्याला किंवा संत महात्म्याला. संताविन प्राप्ती नाही, नाही संताविन प्राप्ती नाही, नाही संताविन प्राप्ती नाही, नाही संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. सुख मिळवायचं असेल तर एक तर संतांच्या संगतीमध्ये जावं किंवा भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये जावं. जडाच्या आणि जीवाच्या संगतीमध्ये सुख प्राप्त होणार नाही. ठीक आहे म्हणले, मग जडाची संगती करू नका, जीवाची ही संगती करू नका, देवाची संगती करा. देवाच्या संगतीमध्ये जरी सुख प्राप्त होईल, पण एक सांगू तुम्हाला, देवाच्या संगतीमध्ये जाण्याकरता अधिकार लागतो महाराज. देव सहसा कोणाला जवळ करत नाही. देव त्याला जवळ करतो कोणाला? तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सुहळे. देवाच्या संगतीमध्ये त्यांना सुख प्राप्त झालं, पण त्याच्याकरता ज्ञानोबराय व्हावं लागतं, तुकोबराय व्हावं लागतं, गोपाळ व्हावं लागतं. गोपाळांना देवाच्या संगतीमध्ये राहण्याचा अधिकार आहे. आपल्याला त्याच्या संगतीमध्ये जाता येत नाही का? कारण तो निसंग आहे महाराज. त्याचा संग करता येत नाही, देवाची संगती करता येत नाही. बरं, देवाने जर आपल्याला सुखी ठेवलं असतं तर देव सुखा करता संतांच्या घरी कशाला आला असता? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, हा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वैकुंठ सोडून संतांच्या संगतीमध्ये राहतो का? त्याला सुद्धा सुख मिळवण्याकरता तो संतांच्या संगती येतो महाराज. म्हणून जडाची संगती करू नका, जीवाचीही संगती करू नका, देवाच्याही संगतीमध्ये जाण्याकरता अधिकार लागतो. देवाच्याही नादी लागू नका. थेट हात धरायचा असेल तर कोणाचा धरायचा? संतांचा धरायचा महाराज. संत महात्मे कसलाही मनुष्य असू द्या, कसाही मनुष्य असू द्या, नाही तर कसाही असू द्या, कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या. अलग लक्षात तुमच्या? ज्यांच्या आलं कसाही आणि कसाही अलग फरक. कसाही म्हणजे कापणारा, खटनट यावे, शुद्ध होणे जावे. संत महात्म्याला कशाही मनुष्य उद्या महाराज, त्याला शुद्ध गेल्याशिवाय राहत नाही. नव्हे निवा किंबहुना संत महात्म्याचं जीवन असं आहे महाराज. संत महात्म्याने खालच्या नीच लोकांचा सुद्धा उद्धार केला महाराज. विठाला विठाला
वाल्या कोळ्याचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं पाठ आहे, ते सांगायची गरज नाही. एवढा पापी असणारा वाल्या कोळी सुद्धा त्याला वाल्मिक ऋषी बनवण्याचं काम कोणी केलं? संत महात्म्याने केलं महाराज. बाजारामध्ये कॅसेट येतात, त्या कॅसेटीमध्ये एखाद्या भक्ताचं वर्णन आले महाराज. तो भक्त अगदी नीच कुळामध्ये जन्माला आलेला. कशामध्ये? नीच कुळामध्ये. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली. पूर्वी जर आपण सप्त्याच्या मंडपामध्ये आलो तर ऐकायला सुद्धा चांगलं मिळत होतं महाराज. हे लावणारे जे स्पीकरवरती गाणी आहेत का, ते सुद्धा चांगले लावायचे. देवाची हे द्वारे उभा क्षण भरी, तिने मुक्तीच्या रे साधिल्या हरे मुखे मना, हरे मुखे मना. ऐकोनी वेणूचा नाद लागला, नामाचा छंद लागला, नामाचा छंद. ऐकोनी वेणूचा नाद. असं असायचं पूर्वी. आता लय अवघड झालंय मला. आताच्या कविता नीट नाहीत, गाणी नीट नाहीत. त्या गाण्याला कडवं सुद्धा. पूर्वीचे गाणे कशी होती माहिती? गाणे सुंदर होते मला, त्याला कडवे असायचे. त्याच्यामध्ये परतत्वाचा स्पर्श राहायचा, देवाचं चिंतन असायचं, त्याच्यामध्ये काहीतरी भक्ती ज्ञान असायचे. ते ऐकल्यानंतर फरक पडायचा. शाळेमध्ये सुद्धा शिकवत असताना भक्तिगीत शिकवायचे. देशावर प्रेम कसं करावं, गावावरती प्रेम कसं करावं, माणसावरती प्रेम कसं करावं, हे शिकवणारे गाणे होते महाराज. आता राहिलं ना, आता कशी गाणी माहिती का? पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या लेकर कोण्या भूत. असले गाणे मार काय पुन्हा विठाला 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 पूर्वी वासुदेवाचे, आंधळेचे, पांगळेचे चांगले गाणे म्हणायचे महाराज. वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी डबरवटी चहा बोला. नाही, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेवाची ऐकावाणी, वासुदेवाची ऐकावाणी, जगात नाही धाम रे. काम करे काम येड्या, दाम करे काम, दाम करे काम येड्या, दाम करे काम. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव.